बरेच वेळा काय होतं, की बाळ जेव्हा 1-1.5 वर्षाचं होतं, तेव्हा आपल्यापेक्षा जास्त जे आजूबाजूला असतात, ते असं कधी-कधी म्हणतात, "अरे 1-1.5 वर्षाचं झालं, अजून बाळ बोलत नाही. आमचं तर बोलायचं." तर अशी जेव्हा सिच्युएशन येते, तेव्हा याचा अर्थ असाच असतो का, की हे ऑटिझमचा काहीतरी प्रकार आहे, की हे नॉर्मली पण काही मुलं असतात, जी लेट बोलायला सुरुवात करतात? स्पीच डिले म्हणजे ऑटिझम हं. असं हे नाही आहे. हां, एक्झॅक्ट. पण ऑटिझम म्हणजे स्पीच डिले हे इक्वेशन आहे. हं. म्हणजे जर ऑटिझम असेल तर स्पीच डिले हा हां, असतोच. ओके. ओके, हे इक्वेशन आहे. पण जर स्पीच डिले असेल तर त्याला ऑटिझमच आहे असं नाही असं आहे. काही नाही. तर मेनी अदर कंडिशन्स की ज्याच्यामध्ये हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणा किंवा ऐकू येत नाही बाळाला लहानपणापासून जन्मजात, जर ते बाळ डेफ असेल किंवा ज्याला ऐकू येत नाही आहे ते बाळ बोलू शकत नाही किंवा ज्याला एक्सप्रेसिव्ह लँग्वेज डिलेज म्हणतो आपण जनरली, किंवा काही ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले कंडिशन आहे किंवा कधीकधी काही मोटर प्रॉब्लेम्स असतात, न्यूरोलॉजिकल कंडिशन्स असतात, सेरेब्रल पाल्सीसारखी असते. म्हणजे अशी अनेक बाकीची कारणं आहेत की ज्यामुळे स्पीच डिले होऊ शकतो. पण जर मी ऑटिझम हा शब्द घेतला आणि आपण त्या विषयावर बोलतोय तर सांगण्यात मला फार महत्त्वाचं वाटतं की देर आर 3 सिम्पटम्स ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्या प्रत्येक आईने प्रत्येक बाबाने आपल्या बाळामध्ये ऑब्झर्व करायच्या आहेत. त्यातलं पहिलं सिम्पटम म्हणजे स्पीच डिले, की बाळ बोलत नाही आहे, 1-1.5 वर्षाचं झालं तरी ते बोलत नाही आहे. दुसरं सिम्पटम जे आहे ते म्हणजे लॅक ऑफ सोशल स्किल्स, म्हणजे मी म्हटलं स्वमग्नता. स्वमग्नता जिथे येते तिथे बाळ दुसऱ्यांशी कनेक्ट होत नाही, त्याच्याच वयाच्या मुलांशी ते खेळत नाही. जशी मुलं एकत्र आली की खेळतात किंवा एन्जॉय करतात एखादी ॲक्टिव्हिटी एकत्रितपणे, ते मूल करत नाही, स्वतःला वेगळंच समजतं. किंवा गोंधळ झाला, बरीच माणसं आली की ते कावरं-बावरं होतं, रडारड करायला लागतं, आदळापट करायला लागतं. त्यालाच मेल्टडाऊन्स असं म्हणतात ऑटिझममध्ये. तर त्या गोष्टी होतात. म्हणजे सोशल स्किल्स डेव्हलपमेंट हा प्रॉब्लेम असतो की होत नाही ती. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे देर इज प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर. म्हणजे काय की एखादं पर्टिक्युलर एखादा वस्तू आहे तीच हातात त्याला दिवसभर लागते. म्हणजे एखाद्या गोष्टीवर फिक्सेट होणं किंवा रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे हात हँड फ्लॅपिंगसारखी गोष्ट करतच राहायची किंवा टो वॉकिंग म्हणतो, म्हणजे टोजवर आपल्या ह्याच्यावर पायाच्या अगदी बोटांवर चालायचं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक बाळाची काही वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स असते, पण ते असं काही एक बिहेवियर दाखवतं की जे अशी नॉर्मली बघता बाकीची न्यूरोटिपिकल मुलं दाखवत नाही. इन ॲडिशन टू ऑल दीज सिम्पटम्स. कळलं का? ओके. मग आता जसं आपल्याला माहिती आहे, की ही मुलं तशी हुशार असतात. यांना प्रेमाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते. तर इतर मुलांपेक्षा यांना कोणत्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते? हा आता सगळ्यात मोठा विषय आहे हर्षाली, की नक्की बाळांना नर्चर कसं करायचं. कारण इथे ना मला थोडंसं सांगावंसं वाटतं, माझी जर्नी म्हणजे माझा प्रवास एक स्पीच लँग्वेज थेरपिस्टपासून ते एका प्राऊड ऑटिझम मदरकडचा. ज्यावेळेस माझी मुलगी, धाकटी मुलगी देवहूती 4-5 महिन्यांची झाली, तेव्हा मी नोटीस केलं की माझं बाळ आहे ना, ते काही फार बोल असं आवाज करत नाही आहे, हसत नाही आहे, गप्प राहत आहे. आणि 5 महिन्याची असताना यात 2 गोष्टी आल्या की मी या फील्डमध्येच आहे, त्यामुळे तो एक विजन म्हणतो ना आपण, की तो बघण्याचा दृष्टिकोन होता की बाळ वाढतंय की नाही व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुसऱ्यांदा आई होत होते, त्यामुळे पहिल्या बाळाचे सगळे माइलस्टोन्स आणि तो एक्सपिरियन्स होता माझ्याकडे. तर या ठिकाणी हे बघणं फार गरजेचं आहे की नक्की काय करायचं. ज्यावेळेस मला कळायला लागलं ती 5 महिन्याची असल्यापासून 7-8 महिन्याची होईपर्यंत ऑब्झर्वेशन्स मी करत राहिले आणि तेव्हा कळून चुकलं की येस, माय चाइल्ड इज ऑन ऑटिझम स्पेक्ट्रम. आणि आता ज्यावेळेस ती गोष्ट मला कळली, ती जाणवली, तेव्हा थोडंसं असं काय म्हणतात, पायाखालची जमीन सरकली. पायाखालची जमीन यासाठी सरकली नाही की माझं बाळ ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे किंवा ऑटिस्टिक आहे, यासाठी मला ते वाटलं नाही. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की त्याच दरम्यान ज्या काही थेरपीज या ऑटिझमसाठी डिझाईन केलेल्या आहेत, म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी म्हणा, स्पीच थेरपी म्हणा, बिहेवियर थेरपी, ABA थेरपी, अशा 1 ना 2 म्हणजे काही सेंटर्समध्ये बघायला गेलं तर 15-15 थेरपीज रेकमेंड केल्या जातात. या सगळ्या थेरपीजमधला फोलपणा मला जाणवत होता. कारण त्या थेरपीजमध्ये ॲज अ स्पीच थेरपिस्ट मी ते अप्लाय केलेलं होतं माझ्या त्या वेळच्या पेशंट्सवर, त्या वेळच्या मुलांवर, पण ते काही वर्कआउट होत नाही आहे. मुलं या थेरपीजमध्ये
अशी रोबॉटिक वेमध्ये डेव्हलप होत आहेत, रोबॉटसारखी अशी हसणारं खेळणारं जिवंत मूल, खिदळणारं असं मूल मला मिळत नव्हतं, त्यामध्ये डेव्हलप होत नव्हतं. त्याच्यामुळे माझी पायाखालची जमीन सरकली की जर अशाच थेरपीज जर मला माझ्या मुलीला द्याव्या लागल्यात तर तिचं भविष्य काय आहे शून्य दिसत होतं मला समोर, की सगळ्यात मोठं म्हणजे अंधार दिसत होता की ते नाही. मग तिथे माझा प्रयास सुरू झाला, माझे प्रयत्न सुरू झाले की मला काहीतरी वेगळं याच्यामध्ये डिस्कवर करायचं आहे. आणि इथे म्हटल्याप्रमाणे तू आता प्रश्न विचारलास काही वेगळं करावं लागतं का, तर हो, 100दा सांगेन वेगळंच करावं लागतं. यासाठी आता एक छोटासा प्रश्न मी तुला विचारते हर्षाली, की 2 बाळं आहेत जन्मलेली. एक बाळ आहे अंध, ब्लाइंड, ज्याला दिसत नाही, आणि दुसरं बाळ आहे बहिरं, ज्याला ऐकू येत नाही. आता 2 बाळं जेव्हा वाढतील एकत्र तेव्हा मला सांग की यातलं कुठलं मूल बोलायला लागेल तुझ्या माझ्यासारखं? ज्याला ऐकू नाही येत ते ऑब्व्हियसली थोडंसं डिले होईल, कारण का त्याच्या कानावर शब्दच पडत नाही. हां, आणि म्हणजेच काय, तर ब्लाइंड जे आहे ते बोलायला लागेल. हाच मुद्दा मी उचलून धरला त्यावेळेस, की आंधळी माणसं मी बघते आजूबाजूला किती छान कम्युनिकेट करू शकतात. दीज ब्लाइंड पीपल, दे आर सेल्फ डिपेंडंट, सगळं काही करू शकतात ते. याचाच अर्थ काय, मला जर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे ऑटिझममधला तो म्हणजे स्पीच डेव्हलपमेंट, जर ते करण्यासाठी व्हिज्युअल जे म्हणतो आपण सेन्स, तो 0 रोल प्ले करतो, नियरली 0, म्हणजे नेग्लिजिबल रोल म्हणतो आपण. तर मला जर माझ्या बाळाचं स्पीच चांगलं डेव्हलप करायचं असेल, जो सगळ्यात मेजर इश्यू आहे ऑटिझममधला, जर ते करायचं असेल तर मला तिचं ऐकणं डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. शी हॅज टू बी अ व्हेरी गुड लिसनर. इफ शी इज अ गुड लिसनर, इव्हेंच्युअली शी विल बिकम अ व्हेरी गुड स्पीकर. अँड दॅट इज द रूल ऑफ थंब, की जो चांगलं ऐकतो तोच पुढे जाऊन चांगलं बोलतो.